तरी मी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. हां, मी मनीषा भोर ताई दुबईवरून बोलते. हां, बोला ताई. माझ्या मुलाचा ना अनुभव सांगते श्री स्वामी समर्थांचा. श्री स्वामी समर्थ ताई बोला. माझा मुलगा ना ताई अमेरिकेला जॉब करतो. तर मागच्या वर्षी मी त्याच्यासाठी H1B विजा मिळावा, माहितीये ना तुम्हाला, तो H1B विजाची लॉटरी असते. हो. तर त्याच्यासाठी मी केदारे दादाकडून मागच्या वर्षी संकटमोचनची सेवा घेतली होती. अरे आणि बापरे, बरोबर हो. हां. आणि 1 वर्ष पूर्ण ती सेवा पूर्णपणे व्यवस्थितपणे स्वामींनी माझ्याकडून खरंच करून घेतली. पहिल्यांदा खूप टेन्शन आलं होतं, जमेल कसं जमेल होईल की नाही, पण व्यवस्थितपणे अगदी गुरुचरित्राचे पारायण सगळं निर्विघ्नपणे स्वामींनी खरंच पार करून घेतलं. आणि बरोबर प्रकट दिनाच्या दिवशी 31 मार्चला त्याचा रिझल्ट आला ताई. किती छान. बघा, म्हणजे आपण स्वामींचं कुठली सेवा आपली वाया जात नाही ते. जात नाही ताई, जात नाही. आणि थँक्यू ताई, तुम्हाला सुद्धा थँक्यू आणि सुद्धा अभिनंदन. आणि ताई विशेष म्हणजे माझी मैत्रिणी आहे, नॉर्थ इंडियन आहे ती, एमपीची. तिला सुद्धा तिची मुलगी अमेरिकेला आणि तिचाही विजा होता सेम H1Bचा आणि तिचाही जॉबचा होता. तर तिला सुद्धा मी केंद्रे दादाकडून सेवा घ्यायला दिली होती. तर तिच्या मुलीला जॉब पण लागला ताई आणि पहिल्या अटेम्प्ट मध्ये तिच्या मुलीला H1Bचा विजा पण लागला ताई. तिने पण सेवा छानपणे केली. आणि दादांना मग तिला मी सांगितलं तू दादांना हे मॅसेज टाक केंद्र, मग तिने मॅसेज वगैरे टाकला. पण दादांनी बघा, म्हणजे लकीली फोन उचलले जातात असे. दादांचं कसं आता टायमिंग आहे ना फोन उचलण्याचा. पण आम्ही ना काही मेसेज महिनाभर मी मेसेज टाकतच होती दादांना व्हॉट्सअपवर. आणि त्यांनी मला व्हॉट्सअपवरच सगळी सेवा दिली, आम्हा दोघींना पण. मग आम्ही दोघी व्हॉट्सअपवरूनच सेवा करत होतो. आमचं काही बोलणं लागतच नव्हता ना नंबर. तर हरकत नाही, आपल्याला माहितीये ना, आपल्याला सेवा सगळ्या माहिती आहे ताई. पण एकदा कसं दादांनी कन्फर्मेशन दिलं की ही सेवा तुम्ही करा, मग अगदी आपण निर्धास्त होतो. अगदी. आणि तुम्ही दुबईला किती वर्षापासून आहात? ताई आम्हाला झाले आता 30 वर्षापासून आहे. बापरे, म्हणजे तुम्ही तिथेच सेटल झाला? नाही, तिथे नाही झालं. रिटायर झालं की येऊ मग इंडिया. अच्छा. ओके. थँक्यू. ओके, खूप छान ताई, मी शेअर करते. थँक्यू. श्री स्वामी समर्थ ताई.